ओके. फिक्स्ड कॅपिटल पाहिलेलं आहे आपण. पुढचा नेक्स्ट पार्ट आपल्याला पाहायचा वर्किंग कॅपिटल. से येस और नो ऑल ऑफ यू. येस. हा. आता फायनान्शियल प्लॅनिंग आपण क्रिएट करत आहोत, म्हणजे कंपनी फायनान्शियल प्लॅन बनवत आहे. ओके. बिझनेस ओनरनं काय केलेलं आहे, आयडिया कन्सिव्ह केली आणि त्याची वायबिलिटी म्हणजे थोडक्यात फिजिबिलिटी चेक केली पाहिजे की तो व्यवहार्य किती आहे. जे काय प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस स्टार्ट करण्याचं ठरवत आहे कोण, कंपनी प्रमोटर्स किंवा बिझनेस ओनर, जो कोणी असेल तो. मग त्यानंतर त्याचं सर्वात महत्वाचं काम कुठलं असतं की बाबा कॅपिटल रिक्वायरमेंट काय असणार आहे. ओके. कॅपिटल रिक्वायरमेंट काय राहणार आहे बिझनेसमध्ये, जे काही प्रोडक्ट तयार करायचं आहे किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करायचं आहे. तर ते कॅपिटल फॉर्मेशन दोन रिक्वायरमेंटचा स्टडी आपण दोन भागामध्ये पाहत आहोत. एक आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड. ओके. फिक्स्ड कॅपिटल अँड रिक्वायरमेंट ऑफ फिक्स्ड कॅपिटल, अँड सेकंड वन इज वर्किंग कॅपिटल. आता वर्किंग कॅपिटल पण का आवश्यक आहे, तर त्याची इन्फॉर्मेशन आपण ऑलरेडी थोडीफार घेतलेली आहे. ते मी सांगतो. एकदा का फिक्स्ड कॅपिटल म्हणजेच काय, प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग मध्ये वगैरे इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर बा रॉ मटेरियल्स प्रोसेस करून, जर मॅन्युफॅक्चरिंग एंटिटी असेल आपली, तर रॉ मटेरियलला प्रोसेस करून जर आपल्याला ते सेल करायचे असतील, फिनिश्ड गुड्स तयार करून, तर त्यामध्ये आपल्याला बरेचसे ऑपरेशनल ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतात. म्हणजे थोडक्यात रॉ मटेरियल परचेस करणं असू दे, त्याच्यावरती प्रक्रिया करणं असू दे, त्याच्या व्यतिरिक्त वर्कर्सना वेजेस देणं असू दे, एम्प्लॉईजना सॅलरी देणं असू दे. इतर ठिकाणी आणि बराचसा खर्च होत असतो. पॉवर अँड फ्युएलवरती एक्सपेन्सेस होत असतात, पॅकेजिंगवरती एक्सपेन्सेस होत असतात, गोडाऊन वेअर हाऊससाठी खर्च होत असतो, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये बरेचसे एक्सपेन्सेस होत असतात. म्हणजे थोडक्यात फक्त फिक्स्ड कॅपिटलची तरतूद केली म्हणजे झालं असं होत नाही. बिझनेसला बऱ्याचशा ऑपरेशनल ऍक्टिव्हिटीज ज्या कंप्लीट कराव्या लागतात, त्या ऑपरेशनल ऍक्टिव्हिटीजमध्ये बिझनेसला जो जो काही खर्च करावा लागेल, ओके, त्याला आपण काय म्हणणार आहोत, आपल्याला त्यासाठी रिक्वायरमेंट लागणार आहे, फायनान्स, पैशाची आवश्यकता लागणार आहे. आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, या ऑपरेशनल ऍक्टिव्हिटीज व्यवस्थित सुरळीतपणे चालल्या पाहिजेत. जर आपल्याला असं वाटत असेल तर आपल्या बिझनेसमध्ये काय असलं पाहिजे, वर्किंग कॅपिटल असलं पाहिजे. तर ते वर्किंग कॅपिटल काय असावं, त्याचेही पहिल्यांदाच काय करणं गरजेचं आहे, प्लान तयार करणं गरजेचं आहे. तर हे वर्किंग कॅपिटलला पण डिटर्मिनंट करणारे घटक आहेत. जसं फिक्स्ड कॅपिटलला डिटर्मिनंट करणारे घटक आहेत, त्याच पद्धतीनं वर्किंग कॅपिटलला देखील निर्धारित करणारे घटक आहेत. आणि म्हणजेच थोडक्यात त्याच्यावरती अफेक्ट करणारे फॅक्टर्स आहेत, ते आपण पाहणारच आहोत. समजलं का मी तुम्हाला काय सांगितलं ते, वर्किंग कॅपिटल काय आहे ते, खेळतं भांडवल. सोहम, येस और नो. ऑपरेशनल, येस. हा, ऑपरेशनल ऍक्टिव्हिटीज आपल्याला कॅरी आउट करण्यासाठी जो फायनान्स, जो निधी आवश्यक आहे, त्याचा आपण प्लान बनवणार आहोत पहिल्यांदाच. त्याला आपण वर्किंग कॅपिटल म्हणतो. आता पहा, वर्किंग कॅपिटल इज द कॅपिटल विच इज यूज टू कॅरी आउट द डे टू डे बिझनेस ऍक्टिव्हिटीज. वर्किंग कॅपिटल म्हणजे असं कॅपिटल आहे जे यूज करण्यात येतं डे टू डे. ज्या ऍक्टिव्हिटीज बिझनेसमध्ये होत आहेत त्या आपल्याला काय करायच्या आहेत, कॅरी आउट करायच्या आहेत. ओके. आफ्टर इस्टिमेटिंग फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंटचं प्रॉपर इस्टिमेशन केल्यानंतर बिझनेस फर्मला काय करायचं आहे बघा, इट इज नेसेसरी टू इस्टिमेट द अमाऊंट ऑफ कॅपिटल दॅट वुड बी नीडेड टू इन्शुअर स्मूथ फंक्शनिंग ऑफ द बिझनेस ऑपरेशन. फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंटचं प्रॉपर इस्टिमेशन झाल्यानंतर बिझनेस फर्मला आणखीन एक फायनान्शियल ड्राफ्ट तयार करावा लागतो की बाबा बिझनेसचे जे काय ऑपरेशन्स आहेत, ते डे टू डे ऑपरेशन्स आहेत, ते स्मूथ चालले पाहिजे. त्यासाठी जे काय फायनान्स आवश्यक राहणार आहे त्याचा देखील प्रॉपर प्लॅनिंग करणं गरजेचं राहतं बिझनेस फर्मला. A business firm requires funds to store adequate raw material in stock. बिझनेस फर्मला या जे काय वर्किंग कॅपिटल आहे त्याच्यामध्ये कशा कशासाठी खर्च करावा लागू शकतो, त्यासाठी
फायनान्स बाजूला काढून ठेवावं लागू शकतो, त्याची रिक्वायरमेंट काय राहणार आहे, ते कशावर डिपेंड राहणार आहे ते पहा. बिझनेस फर्मला ॲडिक्युएट फॉर्ममध्ये पुरेशा प्रमाणात रॉ मटेरियलचा स्टॉक करून ठेवावा लागतो. त्याच पद्धतीनं ए फर्म वुड नीड कॅपिटल टू मेंटेन सफिशियंट स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्सचा स्टॉक मेंटेन करायचा आहे, त्यासाठी देखील आपल्याला कॅपिटल आवश्यक राहणार आहे. इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस गुड्स आर सोल्ड आउट इन कॅश ऑर ऑन क्रेडिट. ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये जर पाहिलं तर गुड्स कसे सेल केले जातात, इन कॅश ऑर ऑन क्रेडिट. गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट डू नॉट फेच कॅश इमिजिएटली. लक्षात ठेवायचं, जे मोठमोठे बिझनेस हाऊसेस आहेत, रिटेल बिझनेसमध्ये जर तुम्ही गेला तर रिटेल बिझनेस हाऊसेस कसे असतात, नियर अबाउट 90 to 100% देअर ट्रान्झॅक्शन इन कॅश ट्रान्झॅक्शन. से येस और नो? Yes, yes. Yes. आता नाव थिंक अबाउट दॅट मॅन्युफॅक्चरर, ह्यूज मॅन्युफॅक्चरर्स और डिस्ट्रीब्युटर्स और होलसेलर्स, they are near about 90% transactions on credit basis. Okay. And only merely 10% near about transaction is cash basis. Now तुम्ही मला सांगा, जर बिझनेसने रॉ मटेरियलचा युटिलायझेशन करून फिनिश्ड गुड्स तयार केलं आणि हे डिस्ट्रीब्युटर, मॅन्युफॅक्चरर्स आणि होलसेलरना जर हे गुड्स सेल करायचे असतील पुढे, तर बरेच ट्रान्झॅक्शन त्यांना क्रेडिट बेसवरती करावे लागतात. त्यांच्या कस्टमर्सना पुढे काय अलाव करावं लागतं, त्यांना क्रेडिट डेज म्हणजे उधारीवरती गुड्स सेल करावं लागतं, त्यांना क्रेडिट पिरियड अलाउड करावा लागतो. आता क्रेडिट सेलमध्ये काय होतं, बिझनेसला पैसे लगेच मिळतील का सांगा मला, टेल मी. If our No, business sir. has if No, our sir. if our business has sold goods on credit basis, बिझनेस कलेक्ट करू शकतो का कॅश लगेच? नाही. मग अशा केसमध्ये काय करावं लागेल, बिझनेसला सेल तर झालेला आहे क्रेडिट बेसिसवरती, ते पैसे रिकवर होईपर्यंत, क्रेडिट जी काय रिकव्हरी आहे ती होईपर्यंत बिझनेसचे जे डेली ऑपरेशन्स आहेत ते व्यवस्थित चालले पाहिजेत की नाहीत सांगा. मग त्यासाठी रिक्वायरमेंट ॲडिशनल फायनान्सची लागेल, त्याला आपण वर्किंग कॅपिटल म्हणतो. फर्म विल हॅव टू अरेंज फंड्स टिल द अमाऊंट इज कलेक्टेड फ्रॉम द डेटर्स. आपल्या कस्टमर्सकडून पैसे कलेक्ट होईपर्यंत फर्मला काय करावं लागतं, फंड अरेंज करून घ्यावा लागतो. कॅश इज ऑल्सो रिक्वायर्ड टू पे ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्सचा अर्थ घ्यायचा, जे काही एक्सपेन्सेस करावे लागतील त्यासाठी कॅश आपल्याला आवश्यक आहे. बरोबर आहे की नाही? जोपर्यंत डेटर्स कडून पैसे कलेक्ट होत नाहीयेत तोपर्यंत आपल्याला काय करावं लागेल, बरेचसे एक्सपेन्सेस करावे लागतील आणि त्यासाठी कॅशची रिक्वायरमेंट राहील. सिन्स अनसर्टेनिटी इज ऑलवेज ए फीचर ऑफ बिझनेस. बिझनेसचं फीचर काय आहे सांगा, अंडरलाईन करा, हे खूप महत्वाचं आहे. बिझनेस इज अनसर्टेन. बरोबर आहे की नाही सोहम? बिझनेस इज हो, अनसर्टेन. सर. हा, आपला आता शॉप आहे समजून चला. परफेक्टली आपण सांगू शकतो का की आज आपण इतका सेल करू, इतके पैसे आज रिकव्हरच होतील, असं परफेक्टली आपण सांगू शकतो का सांगा? No, sir. अनसर्टेन आहे. काही वेळेला सेल्स वाढूही शकतो, काही वेळेला सेल्स कमीही होऊ शकतो, काही वेळेला रिकव्हरी चांगली होऊ शकते, काही वेळेला रिकव्हरी आपली काय राहणार आहे, कमी राहणार आहे. म्हणजे थोडक्यात बिझनेसचं नेचरच अनसर्टेनिटी च्या बेसवरती आहे. सम एक्सेस कॅश आल्सो शुड बी मेंटेन टू मीट द अनएक्सपेक्टेड एक्सपेन्सेस. त्यामुळे काय करावं लागतं, बिझनेसमध्ये जे अनएक्सपेक्टेड एक्सपेन्सेस अराईज होऊ शकतात त्यासाठी काही वेळेला कॅश रिक्वायरच राहते, आपल्याला मेंटेन करणं गरजेचं आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणात. से येस और नो, ऑल ऑफ यू, से येस और नो. Yes. ओके. सर, मग आवाज येत नाही. येतोय का बघा आता, जरा चेक करा. Nice, sir. जस्ट 1 मिनिट, जस्ट 1 मिनिट. नाउ चेक अगेन, चेक अगेन.
येतोय सर. ओके. येतोय सर. एम आय ऑडिबल क्लिअरली चेक करा. ओके. नाव वर्किंग कॅपिटल तुम्हाला समजलं का? जर वर्किंग कॅपिटल वरती विचारलं तर तुम्हाला काय सांगता येईल पहा. वर्किंग कॅपिटल इज द कॅपिटल विच इज युज्ड टू कॅरी आउट द डे टू डे बिझनेस ऍक्टिव्हिटीज. से येस ऑर नो. स्टार्टिंगला हा पॉइंट आलाच पाहिजे. ओके. येस सर. ओके. Yes, sir. मग त्यानंतर आपल्याला काय टाकायचं आहे की बाबा वर्किंग कॅपिटल इज रिक्वायर्ड टू वर्किंग कॅपिटल इज रिक्वायर्ड टू स्टोअर ॲडिक्युएट रॉ मटेरियल स्टॉक. बरोबर आहे की नाही? सफिशियंट स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. अशा स्वरूपाची इन्फॉर्मेशन आपल्याला द्यावी लागेल. नेक्स्ट वन. नाव ओव्हरहेड्सचा अर्थ मी काय सांगितलेला होता? एक्सपेन्सेस. बरोबर आहे की नाही? तर त्याच्यामध्ये दिले बघा. ओव्हरहेड्स मीन्स इनडायरेक्ट कॉस्ट और एक्सपेन्सेस रिक्वायर्ड टू रन ए बिझनेस. ओव्हरहेडचा अर्थ होतो इनडायरेक्ट कॉस्ट, जे डायरेक्टली स्ट्रेस करता येत नाहीये. म्हणजे थोडक्यात जे प्रोडक्शन करत असताना गुड्स किंवा गुड्सचं प्रोडक्टचं प्रोडक्शन करत असताना जे डायरेक्ट प्रोसेसमध्ये खर्च करावा लागत नाही, परंतु त्या वस्तूवरती इनडायरेक्टली काही एक्सपेन्सेस करावे लागतात, त्याला आपण इनडायरेक्ट कॉस्ट किंवा ओव्हरहेड्स म्हणतो. बिझनेस रन करण्यासाठी देखील हे एक्सपेन्सेस करणं गरजेचं आहे. ओव्हरहेड एक्सपेन्सेस मध्ये काय खर्च येऊ शकतो? अकाउंटिंग फीज येते, ऍडव्हर्टायझिंग येईल, इन्शुरन्सवरील खर्च येईल, इंटरेस्टवरील येईल, लिगल फीज येऊ शकतो, रेंट, रिपेअर्स, टॅक्सेस, टेलिफोन बिल्स, ट्रॅव्हल एक्सपेंडिचर एक्सेट्रा. असे बरेचसे खर्च करावे लागतात. से येस ऑर नो? येस ऑर नो? ओव्हरहेड येस सर. ना. Yes, sir. पुढे जातोय, अगदी स्मूथली आपण चाललेलो आहोत. वर्किंग कॅपिटल समजून घेत आहोत. त्यामुळं बिझनेसला अरेंज करावं लागेल बघा कॅपिटल. कोणकोणत्या पर्पजसाठी? फॉर बिल्डिंग अप इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरीचा अर्थ घ्यायचा स्टॉक लक्षात ठेवायचा. व्हॉट डज इट मीन बाय द इन्व्हेंटरी? Stop. हा. फॉर फायनान्सिंग रिसिवेबल्स. फायनान्सिंग रिसिवेबल्स म्हणजे काय आहे? आता आपल्याला कॅपिटल अरेंज करायचं आहे. बरोबर आहे. कोणकोणत्या पर्पजसाठी अरेंज करायचं आहे? फॉर बिल्डिंग अप इन्व्हेंटरीज. स्टॉक मेंटेन करायचा आहे त्यासाठी. बरोबर आहे. नेक्स्ट, फायनान्सिंग रिसिवेबल्स म्हणजेच थोडक्यात काय आहे की आपले जे काही हे आहेत डेटर्स कडून कलेक्शन्स वगैरे होणार आहेत. बरोबर आहे की नाही? तर रिकव्हरी करण्यासाठी देखील आपल्याला पैसे खर्च करावे लागतात. प्रॉपर रिकव्हरी करणं कोणत्याही बिझनेसमध्ये काय जमलं पाहिजे, मी कायम सांगतो सोहम. कोणत्याही बिझनेसचं सर्वात महत्वाचं टास्क काय असतं माहित आहे ना? गुड सेल करणं हे नाही आहे, तर त्या कस्टमर कडून रिकव्हरी झाली पाहिजे. से येस ऑर नो? ज्या बिझनेसला येस रिकव्हरी सर. करायला जमतं तो Yes. बिझनेस अगदी टॉप लेवलवरती राहतो. आणि नंतर काय म्हणतायत? फॉर कव्हरिंग डे टू डे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. आणखीन काय म्हणलेलं आहे? कॅपिटल का अरेंज करायचं वर्किंग कॅपिटल? बिकॉज वी हॅव टू ऑपरेट स्मूथली डे टू डे ऍक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस. नाव द कॅपिटल इन्व्हेस्टेड इन दीज असेट्स इज रेफर टू ॲज वर्किंग कॅपिटल. आता काय म्हटलेलं आहे तुम्हाला त्यांनी? जे काही कॅपिटल आपण इन्व्हेस्ट करू, बरोबर आहे, या ऍक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हेंटरी मेंटेन करण्यामध्ये म्हणा, बरोबर आहे, डे टू डे ऑपरेशन्स कॅरी आउट करण्यामध्ये, तर त्याला आपण वर्किंग कॅपिटल म्हणणार आहोत. ओके. द कॉन्सेप्ट ऑफ वर्किंग कॅपिटल इज व्ह्यू डिफरंटली बाय लिडिंग अथॉरिटीज. बऱ्याचशा अथॉरिटीज आहेत ज्यांच्या नजरेतून ज्यांचा अप्रोच वर्किंग कॅपिटलचा हा डिफरंट आहे. त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने वर्किंग कॅपिटल हे काय करतायत ते डिफरंटली प्रेझेंट करतायत किंवा त्याचं डिफरंट मिनिंग आहे. सम ऑफ द अथॉरिटीज कन्सिडर वर्किंग कॅपिटल ॲज इक्विलेंट. काय म्हणतात काही अथॉरिटी? काय म्हणतात? वर्किंग कॅपिटल इज इक्विलेंट आहेत, समांतर आहेत, समानांतर आहेत, एक्सेस ऑफ करंट असेट्स ओव्हर करंट लायबिलिटीज. नाव काही अथॉरिटी काय म्हणतायत बघा, सोहम चेक करा. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय आहे ते? वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू, ते म्हणतायत आपले जे करंट असेट्स आहेत ना बिझनेस मधले, त्यातून करंट लायबिलिटीज जर आपण वजा केल्या तर आपल्याला वर्किंग कॅपिटल भेटतं. से येस ऑर नो? येस सर. म्हणजेच Yes, करंट sir. एक्सेस ऑफ करंट असेट्स ओव्हर करंट लायबिलिटीज.
आता करंट असेट्स कोणकोणते असतात हे आपल्याला सांगायला नको. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक असेल, लोन्स अँड ऍडव्हान्सेस शॉर्ट टर्म मध्ये दिलेले असतील, सन्ड्री डेटर्स कडून पैसे रिकव्हरेबल असतील, रिसिवेबल्स असतील, बिल्स रिसिवेबल्स असतील, बरोबर आहे की नाही. क्लोजिंग स्टॉक असेल इन्व्हेंटरी मध्ये मेंटेन केलेला, काही इन्कम रिसिवेबल्स असतील स्टील, तर हे करंट असेट्स मध्ये येतात. करंट लायबिलिटी मध्ये काय येऊ शकतं की बाबा मला सप्लायरचे पैसे द्यायचे आहेत, बिल्स पेएबलचे पैसे द्यायचे आहेत, काही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत, बरोबर आहे. बँक ओव्हरड्राफ्ट आहे, असे जे काही पैसे आहेत ते मला करंट लायबिलिटी म्हणजे शॉर्ट शॉर्ट पिरियड मध्ये माझ्या बिझनेसला ते पैसे पेच करावे लागतील ना. करंट असेट्स मधून आपण जर करंट लायबिलिटीज वजा केल्या तर जे काही पैसे शिल्लक राहतील त्याला आपण काय म्हणणार आहोत, वर्किंग कॅपिटल म्हणणार आहोत, असे बऱ्याचशा अथॉरिटीज म्हणतात. म्हणजे थोडक्यात समजून चला, एका पर्टिक्युलर बिझनेसमध्ये करंट असेट्स कितीचे असतील, 4,50,000 आणि करंट लायबिलिटीज असतील 3,00,000 रुपीजच्या, तर वर्किंग कॅपिटल हे किती होईल सांगा मला, चेक करा. वर्किंग कॅपिटल किती होईल चेक करा. If in a particular business we have the current assets value rupees 4,50,000 and the current liabilities value rupees 3 lakh, then working capital comes rupees 1,50,000. Say yes or no. 50. Okay, done. Yes, Yes. sir. Now see, जस्टिन बर्ग यांनी डेफिनेशन दिलेली आहे. ते काय म्हणतायत बघा, वर्किंग कॅपिटल काय आहे ते. ते म्हणतात द एक्सेस ऑफ करंट असेट्स ओव्हर करंट लायबिलिटीज. इट मीन्स दॅट जी आत्ता डेफिनेशन आपण पाहिलं, जो फॉर्म्युला पाहिला आपण, त्या त्या फॉर्म्युल्यानुसारच डेफिनेशन त्यांनी प्रोव्हाइड केले. जस्टिन बर्ज यांना असं वाटतं की करंट असेट्स जर करंट लायबिलिटीज पेक्षा जास्त येत असतील तर त्याला आपण वर्किंग कॅपिटल म्हणू. या अप्रोचला काही वेळेला ते काय म्हणतात, नेट वर्किंग कॅपिटल म्हणतात. काय म्हणतात, नेट वर्किंग कॅपिटल, निव्वळ खेळत भांडवल. ओके. तर वर्किंग कॅपिटल मध्ये जस्टिन बर्ग्स यांची काय आली पाहिजे, डेफिनेशन आली पाहिजे, एक्सेस ऑफ करंट असेट्स ओव्हर करंट लायबिलिटीज. ओके, एक्सेस ऑफ करंट असेट्स ओव्हर करंट लायबिलिटीज. आता ते काय म्हणतायत बघा, जस्टिन बर्ग्स याला वर्किंग कॅपिटल म्हणत नाहीत. त्यांनी काय म्हटलंय, नेट वर्किंग कॅपिटल. म्हणजेच ते प्रिफर करतायत याला वर्किंग कॅपिटल म्हणण्याऐवजी आम्ही त्याला काय म्हणू, सर्क्युलेटिंग कॅपिटल. से येस और नो. करंट असेट्स Yes. जर करंट लायबिलिटीज पेक्षा जास्त येत असतील तर Yes, आपण sir. जी व्हॅल्यू काय कॅल्क्युलेट केली की नाही, 1,50,000, मग ती नेट वर्किंग कॅपिटल आपण म्हणत होतो, बरोबर आहे की नाही. तर ते प्रेफर करतात त्याला नेट वर्किंग कॅपिटल म्हणण्याऐवजी तुम्ही काय बोला, सर्क्युलेटिंग कॅपिटल म्हणा. ओके. तर विचारलं जाईल जस्टिन बर्ज हे काय म्हणतायत, प्रेफर करतायत वर्किंग कॅपिटलला, काय म्हणतायत ते बघा. ते काय बोलतायत, सर्क्युलेटिंग कॅपिटल. से येस और नो ऑल ऑफ यू. Yes, sir. Yes, sir. नाव नेक्स्ट वन, अकॉर्डिंग टू जे एस मिल. आता जे एस मिल यांना पण त्यांचाही अप्रोच जरा पाहूया. जे एस मिल काय म्हणतात माहिती आहे का, ज्या करंट असेट्स तुम्ही घेत आहात आणि त्यातून करंट लायबिलिटीज मायनस करत आहात, तर तो अप्रोच मी कन्सिडर करत नाही म्हणतात. माझ्या दृष्टिकोनातून वर्किंग कॅपिटल हे काय आहे, इज इक्वल टू करंट असेट्स आहे. ते काय म्हणतायत बघा, सम ऑफ ऑल करंट असेट्स. आता या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये आपल्या करंट असेट्स किती रुपयांच्या होत्या सांगा, 4,50,000. Say yes or no. Say yes or Yes, no. sir. Yes. ओके. तर जे एस मिली हे आपल्याला सांगत आहेत की करंट असेट्स माझ्या जेवढ्या आहेत त्यांची टोटल मी केली तर ती माझी वर्किंग कॅपिटल राहील. म्हणजे जे एस मिल करंट असेट्स मधून बिझनेसच्या करंट लायबिलिटीज लेस करत नाहीये. त्यांचा अप्रोच ब्रॉडर आहे. ब्रॉडर अप्रोच आहे म्हणजे थोडक्यात काय, ब्रॉडर ऍप्लिकेशन मध्ये टोटल करंट असेट्स दे आर गोइंग टू कन्सिडर वर्किंग कॅपिटल. से येस और नो. Yes, sir. Yes, sir. जस्टिन बर्ज यांच्या केसमध्ये काय झालेलं होतं, करंट असेट्स मधून आपण करंट लायबिलिटीज मायनस करत होतो.
जी अमाऊंट शिल्लक राहत होती त्याला आपण नेट वर्किंग कॅपिटल किंवा त्यांनी प्रेफर केलेलं होतं सर्क्युलेटिंग कॅपिटल म्हणणं. जेएस मिल हे काय म्हणतायत की मी करंट असेट्सनाच काय करतोय, कन्सिडर करतोय की ते माझे वर्किंग कॅपिटल आहे. म्हणजे थोडक्यात जेएस मिल हे डिडक्ट करत नाहीत करंट लायबिलिटीज, म्हणून टोटल सम ऑफ ऑल करंट असेट्सची व्हॅल्यू जी मिळत आहे, त्यामुळे याला मी नेट वर्किंग कॅपिटल बोलण्याऐवजी याला काय म्हणणार आहे बघा, ग्रॉस वर्किंग कॅपिटल म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, ग्रॉस वर्किंग कॅपिटल. से यस और नो. Yes. ओके. Yes, sir. नाव सी सायक्लिकल फ्लो ऑफ वर्किंग कॅपिटल. आपल्याला एक प्रोसेस पाहायची आहे आता, कशा स्वरूपात वर्किंग कॅपिटल सर्क्युलेट होत आहे ते आपल्याला आता एक प्रोसेस पाहायची आहे प्रॉपर त्याच्यामध्ये. आता ही कशी असणार आहे हे पण मी तुम्हाला लागलीच काय करतोय, सांगतोय. म्हणजे याच्यामध्ये प्रॉपर या गोष्टी पाहण्याच्या अगोदरच आपण काय करूया, तो फ्लो मी तुम्हाला सांगतो काय आहे पहा. आपल्याला पहिल्यांदा रॉ मटेरियल अरेंज करण्यासाठी काय लागेल सांगा बघ्या, रॉ मटेरियल परचेस करावे लागेल, बरोबर आहे. डे टू डे ऑपरेशन्स मध्ये काय करावे लागतील, जे ऑपरेशन चालले पाहिजे त्यासाठी आपल्याला कॅश लागणार आहे, बरोबर आहे. आता रॉ मटेरियल परचेस केलं, डे टू डे ऑपरेशनसाठी पैसे खर्च केले, त्यानंतर आपण काय करणार आहोत सांगा, गुड्स काय करणार, सेल करणार. सेल केल्यानंतर बरेच गुड्स आपण कसे सेल करू शकतो, क्रेडिट वरती सेल केले समजून चला. डेटर्स कडून आपण काय करणार, रिकव्हरी करणार, म्हणजे आपण पैसे रिकव्हर करणार. पैसे आल्यानंतर परत आपण काय करणार आहोत, परत रॉ मटेरियल परचेस करण्यासाठी ते पैसे वापरणार की नाही सांगा मला. से येस ऑर नो. से येस ऑर नो. Yes, sir. म्हणजे ही प्रोसेस चालणार आहे. मी रॉ मटेरियल काय केले, परचेस केले, ऑपरेशनसाठी खर्च केला, त्यानंतर सेल झाले, सेल नंतर क्रेडिट सेल झालेला असेल, कॅश कलेक्ट केलेलं असेल तरीही चांगलं आहे. रिकव्हरी कॅश केली डेटर्स कडून, परत ते रॉ मटेरियल मध्ये इन्व्हेस्टमेंट केली. म्हणजेच थोडक्यात काय होत आहे, आपण स्टॉक सेल करून त्याचं कन्व्हर्जन कॅश मध्ये करत आहोत आणि कॅशचं कन्व्हर्जन परत रॉ मटेरियल परचेस करण्यासाठी यूज करत आहोत. ओके, डन. पाहूया सायक्लिकल फ्लो ऑफ वर्किंग कॅपिटल कसा आहे. हे बिझनेस फर्म नीड्स टू फायनान्स इट्स वर्किंग कॅपिटल. बिझनेस फर्मला वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट जे आहे त्याच्यासाठी पैसे लागतीलच. ओके. प्रॉमिनंट शेअर ऑफ दिस फंड इज यूज टू बाय रॉ मटेरियल अँड रिमेनिंग पार्ट इज केप्ट अवेलेबल टू पे वेजेस अँड एक्सपेंडिचर्स. जो काही फायनान्स आपण बाजूला काढलेला आहे, जे काही पैसे रिक्वायर्ड राहणार आहेत वर्किंग कॅपिटलसाठी, तर त्याचं प्लॅन आउट केलेलं आहे. आणि जे पैसे आपण बाजूला काढले त्याचा सर्वात महत्वाचा पार्ट जो आहे तो कशासाठी खर्च होतो, तर रॉ मटेरियल फॉर्म मध्ये आपल्याला ते पैसे यूज करावे लागतात. प्लस जे काय रेग्युलर ऑपरेशन्स आहेत, वर्कर्सना वेजेस देणं, इलेक्ट्रिसिटी बिल वगैरे, त्यासाठी पैसे आपल्याला काय करावे लागतात, खर्च करावे लागतात. दस द वर्किंग कॅपिटल विच वॉज इन द फॉर्म ऑफ कॅश इज कन्व्हर्टेड इन टू इन्व्हेंटरीज. म्हणजे जे पैसे आपण बाजूला काढले की नाही या रॉ मटेरियल आणि ऑपरेशनसाठी, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, वर्किंग कॅपिटल. तर त्या वर्किंग कॅपिटलला काय केलं जातं, कन्वर्ट केलं जातं. कशामध्ये कन्वर्ट केलं जातं म्हणून सांगितलंय बघा, इन्व्हेंटरीज मध्ये. से येस और नो. आपण ते पैसे बाजूला Yes, sir. काढलेले रॉ मटेरियल परचेस करण्यासाठी, ऑपरेशनल एक्सपेन्सेस साठी खर्च केले. म्हणजेच थोडक्यात आपलं वर्किंग कॅपिटल आपण कशात इन्व्हेस्ट केलं, इन्व्हेंटरीज मध्ये. आता परत काय होतं पहा, या जे काही रॉ मटेरियल वगैरे आहे त्याच्यावरती प्रोसेस होते आणि या इन्व्हेंटरीज दोन फॉर्म मध्ये राहतात परत. मग काही वर्क इन प्रोसेस मध्ये राहतील वस्तू, ज्या पूर्ण फिनिश्ड पण नाही आहेत आणि ज्या रॉ मटेरियल फॉर्म मध्ये पण नाही आहेत. आणि नंतर काही प्रोडक्ट हे आपले फिनिश्ड प्रोडक्ट तयार झालेले असतील. रॉ मटेरियल्स आर कन्व्हर्टेड इन टू वर्क इन प्रोसेस अँड देन टू फिनिश्ड गुड्स. पुढे जाऊया. विथ द सेल ऑफ द फिनिश्ड गुड्स दे टर्न इन टू अकाउंट रिसिवेबल्स प्रिझ्युमिंग द गुड्स आर सोल्ड ऑन क्रेडिट बेसिस. आता हे जे फिनिश्ड गुड्स आहेत ते परत सेल केले जातील
आणि गृहीत धरलं जाईल हे आपण क्रेडिट वरती सेल केलेत, म्हणजे आपले आता डेटर्स कडून पैसे येणे आहेत. नॉर्मली त्याला आपण अकाउंट रिसिवेबल्स म्हणू. त्याची मॅच्युरिटी डेट स्पेसिफिक डेट नंतर काय होत असते, येत असते. म्हणजे 15 दिवसांचं क्रेडिट दिलेलं आहे किंवा 1 महिन्यांचं आपण क्रेडिट दिलेलं असेल. त्यानंतर आपल्याला रिकव्हरी करायची आहे, म्हणजे मी काय म्हटलं, कलेक्शन करायचं आहे का बघा इथं, कलेक्शन. कलेक्शन ऑफ द रिसिवेबल ब्रिंग्स बॅक द सायकल ऑफ कॅश. परत आपल्याकडे कॅश आली की नाही सांगा, डेटर्स कडून कलेक्शन केल्यानंतर. हो सर. ओके, डन. आणि नंतर परत काय केलं जातं, जे पैसे आले त्यातून क्रेडिटर्सचे पेमेंट केलं जातं. काही इन्कम टॅक्स भरायचा असेल तर तो भरला जातो, डिव्हिडंड डिक्लेअर केला जातो. आणि राहिलेले जे पैसे आहेत ते परत काय केले जातात सांगा बघ्या, रॉ मटेरियल मध्ये इन्व्हेस्ट केले जातात. से येस और नो. Yes, sir. येस सर. त्यात आपण एका प्रोसेसमध्ये, ही प्रोसेस आपल्याला कंटिन्युअस करावी लागते. पहिल्यांदा रॉ मटेरियल आणि ऑपरेशनल एक्सपेन्सेससाठी आपल्याला फायनान्स जो रिक्वायर्ड आहे ते पैसे बाजूला काढावे लागतील. त्यानंतर रॉ मटेरियलमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाईल. रॉ मटेरियल आल्यानंतर इतर एक्सपेन्सेससाठी पैसे आपण खर्च केल्यानंतर प्रोडक्शन होईल. प्रोडक्शन दोन प्रकारे होऊ शकतं. काही गुड्स वर्क इन प्रोसेसमध्येच राहतील, काही फिनिश्ड गुड्समध्ये येतील. जे फिनिश्ड गुड्समध्ये आहेत त्यांचं सेल होईल. कन्सिडर करतोय ते सेल आपले क्रेडिट बेसिसवरती आहेत. मग डेटर्स कडून परत आफ्टर स्पेसिफिक पिरियड जो काही त्यांना क्रेडिट डेज आपण अलाउड केलेला आहोत, त्यानंतर त्यांच्याकडून आपण रिकव्हरी करू. आणि एकदा का रिकव्हरी झाली, एकदा का पैसे आपल्याला आले कुणाकडून, डेटर्स कडून, तर त्यातून आपले कुठले कुठले ड्यूज आहेत, आपले इलेक्ट्रिसिटी बिल भरायचे असतील तर ते देऊ, सॅलरी काही पेंडिंग असतील तर ते देऊ, किंवा काही बिल्स पेएबल असतील तर ते देऊ, क्रेडिटर्सचे पैसे द्यायचे असतील तर ते देऊ, इन्कम टॅक्स भरायचा असेल तर तो भरू, डिव्हिडंड डिक्लेअर करायचा असेल तर तो डिक्लेअर करू. आणि राहिलेले पैसे परत काय केलं जातं, रॉ मटेरियल परचेस करण्यासाठी इन्व्हेस्ट केलं जातं. म्हणजे ही प्रक्रिया कंटिन्युअस चालते, ह्याच्यात बदल होत नाही. आता याच्यामध्ये एक आपल्याला डायग्रॅम शो होते, ती डायग्रॅम काय आहे ते पहा. इन्व्हेंटरीज आपण कशामध्ये, आता काय करायचं आहे बघा, सर्वात महत्वाचं. आता एक आहे, हे कशा स्वरूपात वर्क होणार आहे पहा. कॅश आहे, आपल्याला आवश्यक आहे ते आपण ऑपरेशन्स मध्ये जे काय ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत ते केले, रेग्युलर ऑपरेशन्स केले, त्यातून काय केलेलं आहे बघा, इन्व्हेंटरीज जे आहेत, प्रोडक्शन केलं. प्रोडक्शन केल्या रेग्युलर ऑपरेशन्समुळं, मधून फायनल गुड्स आपण तयार केले. फायनल गुड्स परत सेल केले. सेल केल्यानंतर रिसिवेबल्स आहेत. त्यानंतर कलेक्शन केल्यानंतर पैसे आले. पैसे आले परत एक्सपेन्सेस करणार ऑपरेशनलमध्ये, म्हणजे थोडक्यात प्रोडक्शन होईल परत. आणि एकदा का प्रोडक्शन झालं की परत फायनल गुड्स आपले तयार होतील इन्व्हेंटरीजमध्ये, परत सेल करू आपण, परत रिसिवेबल्स, परत कलेक्शन्स, कॅश आली, परत ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. म्हणजे हे हे जे काय आहे, हे सर्कल कंटिन्युअस बिझनेसमध्ये चालतंच, म्हणून त्याला सर्क्युलेटिंग कॅपिटल म्हटलेलं आहे, किंवा सायक्लिकल फ्लो ऑफ वर्किंग कॅपिटल म्हटलेलं आहे. से येस ऑर नो, अंडरस्टँड होत आहे का, चेक करून घ्या. येस सर. हा, काय Yes, sir. काय झालेलं आहे त्यामध्ये जर डाऊट्स असतील तर क्लिअर करून घ्या. आता जो भाग झालेला आहे तो चेक करून घ्या. काही डाऊट्स असतील तर क्लिअर करून घ्या. सर वर्किंग कॅपिटल आणि एकदा एक्सप्लेन कर. हा, वर्किंग कॅपिटल काय आहे, की जस एकदा का आपण प्लान तयार केला, फॉर एक्झाम्पल मी आपण एक एक्झाम्पल घेतलेलं लास्ट लेक्चर मध्ये, आठवतंय का पहा. राशी, सोहम अँड सर मेकिंग प्लान टू स्टार्ट ए क्लोथ मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस. मग त्यासाठी रिक्वायरमेंट काही कॅपिटल लागणार आहे, म्हणजे थोडक्यात प्लांट, लँडसाठी जागा असेल, फॅक्टरीसाठी असेल, मशिनरीसाठी आहे, फर्निचर, फिक्स्चर्स, याच्यासाठी जे जे काही खर्च होईल त्यासाठी जे काही रिक्वायरमेंट राहणार आहे कॅपिटलची, त्याला आपण फिक्स्ड कॅपिटल म्हटलं. मग आता बिझनेस तर आपला स्टार्ट झाला असं कन्सिडर करा. आपण प्लांट अँड मशिनरी खरेदी केले, लँड अँड बिल्डिंग, फॅक्टरी बिल्डिंग, सगळं फिटिंग, फिक्स्चर्स वगैरे. आता आपल्याला बिझनेस स्टार्ट करायचा, स्टार्ट झाल्यानंतर आपल्याला रॉ मटेरियल लागेल की नाही सांगा.
वर्कर्सना वेजेस पे करावं लागेल, इलेक्ट्रिसिटी बिल पे करावं लागेल, असे बरेचसे खर्च करावे लागतील जर आपल्याला क्लोथचं मॅन्युफॅक्चरिंग फायनल गुड्स तयार करणं गरजेचं असेल तर. क्लोथ मग आता आपण यासाठी जे काय आपल्याला रिक्वायर्ड अमाऊंट लागणार आहे त्याला आपण वर्किंग कॅपिटल म्हणतो. डे टू डे बिझनेस एक्सपेन्सेस यातून केले जातात. से येस और नो? येस और नो? Yes, sir. येस सर. हा मग आता डे टू डे ऑपरेशन्स आपण करत आहोत ना हे कंटिन्युअसली, त्यासाठी हे वर्किंग कॅपिटल आपल्याला आवश्यक असणार आहे. तर त्यामध्ये काय होतं की पहिल्यांदा हा फायनान्स प्रोव्हाइड केला जातो रॉ मटेरियलमध्ये, वर्कर्सना वेजेस देण्यासाठी वगैरे हे पैसे बाजूला काढले जातात. एकदा का प्रोडक्शन झालं तर त्या इन्व्हेंटरीला आपण सेल करतो डेटर्सना, डेटर्सकडून परत कलेक्ट करतो कॅश. कॅश परत आपण काय करतो, ज्यांच्या उधारी आहेत त्या भागवतो त्यातून, आणि त्यानंतर आपण परत एकदा रॉ मटेरियल परचेस करण्यासाठी हे पैसे त्यामध्ये वापरतो. आता ही प्रोसेस कंटिन्युअस राहते म्हणून याला सर्क्युलेटिंग किंवा सायक्लिकल फ्लो ऑफ वर्किंग कॅपिटल म्हटलेलं आहे. जस्टिन बर्ज यांना असं वाटतं वर्किंग कॅपिटल म्हणजे एक्सेस ऑफ करंट असेट्स ओव्हर करंट लायबिलिटीज आहे. ते नेट वर्किंग कॅपिटल देखील त्याला म्हणतात या अप्रोचला, किंवा त्याला प्रेफर करतात की बाबा तुम्ही काय याला काय म्हणू आपण, सर्क्युलेटिंग कॅपिटल देखील, सर्क्युलेटिंग कॅपिटलच ते बोलतायत. ओके. आणि जे एस मिल ही यांचा ब्रॉडर अप्रोच आहे. ते म्हणतायत काय, आमच्या करंट असेट जेवढे आहेत ना तेवढेच माझे काय राहील, वर्किंग कॅपिटल राहील. त्यालाच आपण ग्रॉस वर्किंग कॅपिटल म्हटलेलं आहे. पण रिअलिस्टिक अप्रोच जो आहे की नाही जर तुम्ही कन्सिडर केला तर जस्टिन बर्ज यांचा अप्रोच आहे. सर्वत्र अकाउंटिंगमध्ये पण रेशो वगैरे कॅल्क्युलेट करण्यासाठी तोच अप्रोच यूज केला जातो वर्किंग कॅपिटलमध्ये. से येस और नो ऑल ऑफ यू? येस और नो ऑल ऑफ यू? येस Yes, सर. sir. ओके डन. तर ह्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतोय कारण की मीटिंग संपत आलेली आहे. 30 सेकंदांचा कालावधी राहिलेला आहे. आज 12:30 वाजता लेक्चर आहे आपलं 12चं. ओके. सर किती वाजेपर्यंत असणार? 12:30 ते आपलं 1, 1:30, पावणे 2 पर्यंत लेक्चर आहे आणि ते ऑफलाईन आहे, क्लासमध्ये आहे. ओके. Okay, sir. ओके डन. ओके सर.